नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इष्टी बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आजपासून आपण आपली सिरीज आणि या आपल्या सिरीज मध्ये असणार आहे संभाव्य क्वेश्चन एरिया आणि तो क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। जसं यापूर्वी आपण YouTube वर लेक्चर सिरीज घेत होतो तशीच सिरीज ही पण असणार आहे। या सिरीजच्या माध्यमातून तो एरिया तो कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे। आयोगाचे क्वेश्चन ज्या फॉर्मॅट मध्ये येतात त्या फॉर्मॅट मध्ये आपण क्वेश्चन तयार करण्याचा प्रयत्न केलाय की तिथला सगळा एरिया कव्हर व्हावा, त्याच एरियावर पुढच्या काळामध्ये आयोगाचे प्रश्न बनावे अशी अपेक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सगळे मुद्दे एक एक पॉइंट टू पॉइंट आपण कव्हर करण्याचा काय करूया प्रयत्न करूया। आजपासून आपण या सिरीजचा श्री गणेशा करतोय। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करायला थोडीफार या सिरीजची मदत होईल आणि याच्या माध्यमातून तुमचे रिव्हिजन सुद्धा होईल हे तुम्हाला पहिल्यांदाच या ठिकाणी सगळं सांगतो, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं संयुक्त गट ब पूर्व परीक्षा गट ब आणि गट क 2025 त्यानंतर आपला विषय इतिहास अतिसंभाव्य प्रश्न सिरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये तयारी तुमची आहे लक्षात ठेवा, पण प्रयत्न मात्र आमचे असणार आहेत। ठीक आहे, त्यामुळे तयारी तुमची आहे, प्रयत्न आमचे आहेत, आम्ही प्रयत्न करतोय, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि त्या फायद्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आपण YouTubeच्या माध्यमातून करत आलो होतो, ह्या गोष्टी कंटिन्यू पुढे करण्याचा प्रयत्न आपला राहील। ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही तिथं सगळं रिकॉल पण करू शकता आणि तुम्हाला मदत पण होईल। नंतर अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी तिथं काय होतील मदत करायला सगळ्यात महत्त्वाचं जरा तुम्हाला मदत पण होईल, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडिया जे की आपले काही चॅनल आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा। बऱ्याचशा लोकांना आपलं टेलिग्राम दिसत नाही, लक्षात ठेवा, पण टेलिग्रामची लिंक ही आहे आपली @history188 हिस्ट्री बाय पवन सर टाकलं तर ते सर्च होत नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्या लिंक टाकून तुम्ही सर्च करू शकता। त्यानंतर इंस्टाग्राम हिस्ट्री बाय पवन सर आहे, तुम्हाला करू वाटलं तर जॉईन करून ठेवा। पण आपलं YouTube चॅनल मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे जे की हिस्ट्री बाय पवन सर, तुम्ही त्या YouTube चॅनलवर आता हे लेक्चर बघत आहात, फक्त सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे ते नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्यू ते येत राहतील। ठीक आहे, जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या सगळ्या गोष्टीला ह्या सिरीजला सुरुवात करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तुमचे रिव्हिजन सुद्धा तुम्ही मारत आहात, रिव्हिजन सुद्धा तुम्ही अगोदर टाकलेले असतील, रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये हे सगळे लेक्चर तुम्हाला इथून पुढे मदतीला येतील, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर खालीलपैकी कोणत्या युरोपियन व्यक्तीनं भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये प्रथम भाषांतर केलं? तर शिक्षणाच्या एरियामध्ये हा टॉपिक जातो आणि शिक्षणामधून सुद्धा पूर्वला प्रश्न येताना दिसतात, त्यामुळे शिक्षणावर अगोदर पूर्व परीक्षेला जे प्रश्न विचारले गेले होते ते जोड्या लावा, कोणत्या व्यक्तीनं कोणतं काम केलं अशा टाईपचे ते प्रश्न होते आणि त्याच टाईपचा हा सुद्धा प्रश्न आहे, कारण व्यक्तीनं केलेलं काम आहे आणि त्या व्यक्तीचं काम असणार आहे की त्या व्यक्तीनं भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये काय केलं, भाषांतर केलं, लक्षात ठेवा। त्यामुळे इंग्रजीमध्ये भाषांतर करणारा भगवद्गीतेले कोण होते? तर वॉरन हेस्टिंग होता, चार्ल्स विल्सन होता, जेम्स प्रिन्सेप होता आणि लॉर्ड वेलेस्ली। तर या चार पैकी सगळ्यात महत्त्वाचं कोण व्यक्ती होते? तर त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, चार्ल्स विल्सन। तर चार्ल्स विल्सननं भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं होतं, पण चार्ल्स विल्सननं जरी भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं असलं तरी त्याला प्रस्तावना लिहिणारा मात्र कोण होता? तर वॉरन हेस्टिंग होता, लक्षात ठेवा। वॉरन हेस्टिंगनं भगवद्गीतेला काय दिली होती? प्रस्तावना दिली होती आणि त्या प्रस्तावनेमध्ये तो असं म्हणतो, आज ना उद्या भारतातील आमची सत्ता काय होईल? नष्ट होईल। पण असे ग्रंथ जे आहेत का ते ग्रंथ कधीच नष्ट होणार नाहीत, ते ग्रंथ आयुष्यभरासाठी काय राहतील? अजरामर राहतील, लक्षात ठेवा। असं कोण म्हणलं होतं? वॉरन हेस्टिंग म्हणलेला। वॉरन हेस्टिंगनं त्या भगवद्गीतेला प्रस्तावना दिलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा, पण चार्ल्स विल्सननं त्याला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं होतं। अजून एक व्यक्ती होता ज्याने भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं होतं, तर त्यांचं नाव होतं ॲनी बेझंट, लक्षात ठेवा। आणि ॲनी बेझंटनी सुद्धा भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं। भारतीय संस्कृतीचा सुद्धा त्या भगवद्गीतेमधून ॲनी बेझंट यांच्यावर प्रभाव पडला। पुढच्या काळामध्ये ॲनी बेझंट भारतामध्ये आल्या, 1893ला त्या भारतामध्ये आल्या होत्या आणि 1893 पासून पुढे जाऊन मग त्यांनी आपलं थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी आपलं काम चालू केलं, लक्षात ठेवा। त्यामुळे थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून आपलं काम करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? तर ॲनी बेझंट होत्या। पण सगळ्यात महत्त्वाचं, थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून काम करताना स्वशासनासाठी त्यांनी पुढे जाऊन होम रूल चळवळ चालू केलेली आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे हिंदू धर्माचा त्यांच्यावर असलेला प्रभाव आणि त्या प्रभावापासून त्यांनी भारतासोबत येऊन काम केलेलं आहे। पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा मान सुद्धा ॲनी बेझंटला मिळाला। पण थिओसॉफिकल सोसायटीच्या सर्व सदस्यांना भारतात येऊन तुम्ही काम करा असं त्यांना निमंत्रण पाठवणारे व्यक्ती कोण होते? तर स्वामी दयानंद सरस्वती होते, लक्षात ठेवा। तर स्वामी दयानंद सरस्वतीने त्यांना निमंत्रण
निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणामधून थिओसॉफिकल सोसायटीचे लोक भारतात काम करायला आले होते. खरं तर थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 ला झाली आहे आणि त्या थिओसॉफिकल सोसायटीला सुद्धा या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि मग त्याच थिओसॉफिकल सोसायटीच्या काम करणारे ॲनी बेझंट ज्यांनी भगवद्गीतेला सुद्धा इंग्रजी केलंय, इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलंय. आणि थिओसॉफिकल सोसायटीचे जे संस्थापक होते का मॅडम ब्लावस्की आणि कर्नल हेनरी ओलकॉट यांच्यावर सुद्धा आपल्या धर्माचा प्रभाव होता. कारण आपल्या धर्मातलं जे साहित्य होतं का त्या साहित्याचं त्यांनी वाचन केलं होतं आणि त्या वाचनातून त्या सगळ्यात महत्वाचं आपल्या साहित्याकडं, आपल्या संस्कृतीकडं, आपल्या देशाकडं आकर्षिल्या झालेल्या दिसतील तुम्हाला. आणि मग त्यांना भारत भेटीचं आमंत्रण देणारे स्वामी दयानंद होते आणि ते पुढे भारतात येतात आणि मग भारतामध्ये ते आपलं काम चालू करतात. अड्ड्यामध्ये त्यांचं केंद्र असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ॲनी बेझंटनी आपल्या साहित्याच्या प्रभावामुळे त्यांनी ख्रिश्चन मिशनरी असलेल्या त्यांच्या पतीसोबत सुद्धा काळी मूड घेतलेली आपल्याला तिथं दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. दोघांमध्ये वाद पण झालेला, मग ते वेगवेगळे झालेले होते. त्यांनी शेवटपर्यंत आपल्या हिंदू धर्माचं काम केलेलं आपल्याला दिसतं थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून. ठीक आहे. त्यामुळे वॉरेन हेस्टिंग्जनी प्रस्तावना लिहिलेली आपल्याला दिसते, पण विल्सननी मात्र त्यांना इंग्रजीमध्ये काय केलं होतं, पहिल्यांदा भाषांतर केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जेम्स प्रिन्सेप हा व्यक्ती सुद्धा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. जेम्स प्रिन्सेप हा पौरात्य विचारधारेला पाठिंबा देणारा व्यक्ती होता. त्याचं म्हणणं होतं की 10 लाख रुपये जे 1833च्या कायद्यानं आले होते का तो सगळा पैसा भारतीय शिक्षणावर खर्च करावा. तो पौरात्य शिक्षणाला पाठिंबा द्या म्हणणारा व्यक्ती होता. आणि सगळ्यात महत्वाचं त्यानं सम्राट अशोकाचे जे काही स्तंभ होते का शिलालेख वगैरे, तर सम्राट अशोकाच्या स्तंभलेखाचं 1837 मध्ये पहिल्यांदा वाचन करणारा जर कोण असेल तर त्याचं पहिल्यांदा वाचन करणारा व्यक्ती हा जेम्स प्रिन्सेप होता, लक्षात ठेवा. त्यामुळे राज्यसेवा पूर्वला सुद्धा अगोदर प्रश्न येऊन गेला होता. सम्राट अशोकाच्या शिलालेखांचं वाचन करणारा, स्तंभलेखाचं वाचन करणारा पहिला व्यक्ती कोण होता, जेम्स प्रिन्सेप. आणि हा जेम्स प्रिन्सेप सगळ्यात महत्वाचं पौरात्य शिक्षणाला पाठिंबा द्या असं म्हणणारा होता. आणि जे की 10 लाख रुपये एज्युकेशनवर खर्च करायचे होते का ते त्या 10 लाख रुपये त्या पौरात्य शिक्षणावर खर्च करावे, भारतीय साहित्यावर खर्च करावे, या मताचा तो जेम्स प्रिन्सेप होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तो महत्वाचा आहे. त्यानंतर लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज आपल्याला माहित आहे, पण एज्युकेशन बद्दल लॉर्ड वेलस्लीचं सगळ्यात महत्वाचं योगदान की त्यांना 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. आणि हे फोर्ट विल्यम कॉलेज कोणी स्थापन केलं होतं, परीक्षेला क्वेश्चन आला होता, ते स्थापना करणारा वेलस्ली होता. पण त्याचं म्हणणं होतं जे हिंदी इथले नौकर आहेत किंवा जे लोक आहेत प्रशासकीय व्यवस्थेमधले त्यांना तिथं काय करायचं होतं, प्रशिक्षण द्यायचं होतं. जे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी येतात त्यांना तिथं प्रशिक्षण द्यायचं होतं, लक्षात ठेवा. पण 1802 मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरनं हे कॉलेज बंद करायला सांगितलं होतं. तर असं कॉलेज होतं, त्या कॉलेजचं नाव होतं फोर्ट विल्यम आणि हे कॉलेज त्यानं कलकत्तामध्ये काढलं होतं. त्यामुळे कोणत्या ठिकाणी त्या कॉलेजची स्थापना झाली होती ते सुद्धा लक्षात असू द्या. ते ठिकाण होतं कोणतं, कलकत्ता. आणि लॉर्ड वेलस्लीचं ते कॉलेज महत्वाचं आहे. त्यामुळे शिक्षणासाठी केले गेलेले प्रयत्न आहेत, ज्या प्रयत्नामधून आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन सांगता येईल की जिथं शिक्षणाच्या टॉपिकमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. अजून एक सगळ्यात महत्वाचं, आपला जो ऋग्वेद होता का ह्या ऋग्वेदाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणारे कोण होते, तर त्यांचं नाव होतं मॅक्स मुलर, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपल्या प्राचीन भारतातला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे ऋग्वेद. तर या ऋग्वेदाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणारे कोण होते, तर मॅक्स मुलर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कवी कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक आहे. तर अभिज्ञान शाकुंतल या नाटकाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट करणारे कोण होते, तर त्यांचं नाव होतं विल्यम जोन्स, लक्षात ठेवा. हा विल्यम जोन्स सुद्धा महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला अगोदर प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या लोकांनी जे कन्वर्ट केलं होतं, जे साहित्य ट्रान्सलेशन केलं होतं, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे ऋग्वेद लक्षात ठेवा, अभिज्ञान शाकुंतल लक्षात ठेवा, भगवद्गीता लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतात. आणि हे सगळं महत्वाचं आहे जे की परीक्षेला विचारलं जाऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे असा हा क्वेश्चन आहे जो एज्युकेशन मध्ये जातो. त्यामुळे एज्युकेशन मधल्या ह्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये कंबाईनसाठी सुद्धा आयोगानं प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर हा सुद्धा प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलाय, ज्यातून तुमची इन्फॉर्मेशन तिथं कव्हर होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामादरम्यान अमेरिकेतून फ्री हिंदुस्तान नावाचं पत्रिका खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं चालू केली होती, तर फ्री हिंदुस्तान नावाच्या पत्रिकेमधून राष्ट्रवादाची भावना त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती. ते व्यक्ती कोण होते, लक्षात ठेवा. तारकनाथ दास, अक्षय कुमार दत्त, बटुकेश्वर दत्त आणि लाला हरदयाळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, फ्री हिंदुस्तान नावाचं वर्तमानपत्र किंवा नियतकालिक कोणी चालू केलं, तर ते नियतकालिक चालू करणारी व्यक्ती होते तारकनाथ दास. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं 1907 पासून
भारतातून त्यातल्या त्यात पंजाब भागामधून अमेरिकेला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त होतं. अमेरिकेमध्ये जे क्रांतिकार्य चालतंय त्या क्रांतिकार्यामध्ये जाऊन तिथं सहभाग घ्यावा आणि त्यातून मग भारतासाठी स्वातंत्र्य लढा तिथून उभा करावा आणि भारतात येऊन तो प्लॅन एक्झिक्युटिव्ह यांना करायचा होता. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी अमेरिकेच्या एका किनारपट्टीवर प्रयत्न चालू होते. अमेरिकेचा किनारा होता लक्षात ठेवा, पश्चिम किनारा, आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मग भारतीय लोक मोठ्या प्रमाणात स्थायिक होत होते. त्यातला जास्त भाग होता पंजाब, कारण ते पंजाबमधून जास्तीत लोक तिथं जात होते. मग पंजाबमधून जाणाऱ्या लोकांमध्ये तिथं गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्यामध्ये जागृत व्हावी आणि त्यांनी या लढाईमध्ये आमच्या सोबत यावं यासाठी एका वर्तमानपत्रामधून जागृती केली जायची. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं फ्री हिंदुस्तान. आणि फ्री हिंदुस्तान या वर्तमानपत्रासोबत त्याने अजून एक वर्तमानपत्र काढलं होतं. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं तलवार. त्यामुळे तलवार नावाचं वर्तमानपत्र हे महत्वाचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तलवार आणि फ्री हिंदुस्तान हे दोन वर्तमानपत्र तारकानाथ दास यांचे होते. तारकानाथ दास यांच्या सोबत तिथं काम करणारा अजून एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव होतं जी.डी. कुमार, लक्षात ठेवा. आणि जी.डी. कुमार नावाची व्यक्तीनं भारतातल्या लोकांना तिथं राहण्यासाठी स्वदेश सेवक संघ काढला होता. त्यामुळे स्वदेश सेवक संघाची स्थापना इंडिया हाऊसच्या धर्तीवर केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वदेश सेवक संघ अमेरिकेमध्ये स्थापन करणारे कोण होते हा प्रश्न येऊ शकतो, तर ते जी.डी. कुमार होते. आणि इंडिया हाऊस जसं श्यामजी कृष्ण वर्मांनी स्थापन केलं होतं का इंग्लंडमध्ये, त्या इंडिया हाऊसच्या धर्तीवर याची त्यांनी काय केली होती स्थापना. भारतीय लोक तिथं जाऊन स्थायिक होत होते आणि तिथल्या असणाऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत होते. त्यामुळे अमेरिकेचा पश्चिम किनारा हा त्या काळामध्ये अशा पद्धतीने लोक जाऊन लोकांनी तिथं प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती, लक्षात ठेवा. त्यांचा प्लॅन तोच होता, इंग्रजांच्या विरोधात काय करायचं होतं, बंड. पण ते बंड कुठं करायचं होतं, भारतात. आणि ते बंड कोणाला घेऊन करायचं होतं, तर भारतीय लोकांना घेऊन करायचं होतं आणि इंग्रजांच्या व्यवस्थेच्या विरोधात ते बंड करायचं होतं, असा तो प्लॅन होता. आणि त्या प्लॅन रचणारी तिथं मग पार्टी पण स्थापन झाली होती, जिचं नाव होतं गदर पार्टी, लक्षात ठेवा. त्या गदर पार्टीचे सचिव होते, सगळ्यात महत्वाचं महासचिव होते, त्यांचं नाव होतं लाला हरदयाळ. त्यामुळे लाला हरदयाळ हे महत्वाचे व्यक्ती होते, जे महासचिव होते. त्यांना गदर पार्टीचं एक प्रकारे आत्मा म्हणलं जायचं आणि ते सगळे स्ट्रक्चर ठरवण्यामध्ये लाला हरदयाळ यांचा सगळ्यात महत्वाचा वाटा होता, त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लाला हरदयाळ सुद्धा आपल्याला गदर पार्टीमध्ये काम करताना दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचं मग त्यांना तिथून नंतर पुढच्या काळामध्ये हद्दपार करण्यात आलं होतं आणि नंतर ते जर्मनीला गेले होते, लक्षात ठेवा. त्यांनी तिथं बर्लिन कमिटीज नावाची एक संघटना स्थापन केलेली सुद्धा तिथं आपल्याला दिसते. लाला हरदयाळ एक तिथं राहणारे भारतीय व्यक्ती होते, जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतील तिथं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर असणारे व्यक्ती कोण होते, तर प्रोफेसर असणारे व्यक्ती कोण होते, लाला हरदयाळ, ज्यांनी गदर पार्टीचं स्ट्रक्चर ठरवण्यामध्ये खूप मोलाची मदत केली होती. पण त्यांना तो प्लॅन अस्तित्वात आणता आला नव्हता. 1913-14 दरम्यान बरेचसे लोक भारतात आले सुद्धा, पण सगळ्यात महत्वाचं त्यांची सगळी माहिती इंग्रजांना मिळाली होती. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना पुढे पकडलं आणि पुढे त्यांना लाहोरच्या जेलमध्ये 1915ला फाशी पण बऱ्याचशा लोकांना देण्यात आली. ठीक आहे. त्यामुळे गदर पार्टीचं काम अस्तित्वात येण्याच्या अगोदर गदर पार्टीचं काम संपलेलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बटुकेश्वर दत्त झाले. त्यांनी भगतसिंग यांच्यासोबत विधिमंडळामध्ये काय टाकले होते, बॉम्ब टाकले होते, लक्षात ठेवा. बहिऱ्या कानापर्यंत आपला आवाज ऐकू जावा हा बॉम्ब टाकण्याचा हेतू होता. आणि बॉम्ब टाकत असताना त्यांनी लाल रंगाचे पत्रक सुद्धा विधिमंडळामध्ये वरून फेकलेले. ठीक आहे. त्यामुळे पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल हे दोन विधेयक तेव्हा मांडले जाणार होते. पण या दोन विधेयकाला त्यांचा जोरदार विरोध राहिला होता, कारण सरकारनं जबरदस्तीने ते विधेयक आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आपली भूमिका त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. म्हणून बहिऱ्या कानापर्यंत आपला आवाज ऐकू जावा हा हेतू होता. तेव्हा बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी बॉम्ब फेकले होते. पण ते बॉम्ब कोणी तयार केले होते असा प्रश्न विचारतील. ते बॉम्ब तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जतीन दास, किंवा तुम्ही त्यांना यतीन दास असं सुद्धा म्हणू शकता. 63 दिवसाचं उपोषण केल्यानंतर जेलमध्ये त्यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. त्यामुळे जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि तिथं मग सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ते बॉम्ब तयार केले होते. भगतसिंग त्यांना घेऊन आग्र्याला गेले होते आणि त्यांनी आग्रामध्ये ते बॉम्ब तयार केलेले. ठीक आहे. त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. पण वर्तमानपत्राबद्दलचा क्वेश्चन आहे फ्री हिंदुस्तान, तर तलवार हे पण त्यांच्यासोबत आपल्याला तारकानाथ दास यांचं असलेलं दिसून येतं. आणि जी.डी. कुमार नावाची व्यक्ती सुद्धा त्या भागामध्ये तिथं काम करत होते. गदर पार्टी महत्वाची आहे, त्यांच्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न बनू शकतो.
त्यानंतर यादी 1 आणि यादी 2 यांची जुळणी करा आणि यादी खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर असं निवडा. म्हणजे जोड्या लावा असा प्रश्न आहे. यादी 1 यादी 2 मध्ये चितगाव शस्त्रागारावर हल्ला, त्यानंतर अभिनव भारत, भारत माता सोसायटी आणि कोका चळवळ. लक्षात ठेवा 4 गोष्टी आहेत. चितगाव शस्त्रागारावर हल्ला झाला होता, सगळ्यात महत्वाचं त्यासोबत इथं असलेल्या कल्पना दत्त होत्या. अभिनव भारत संघटना सगळ्यात महत्वाचं विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. लक्षात ठेवा. भारत माता सोसायटी अजित सिंग, त्यानंतर कोका चळवळ गुरु राम सिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने या जोड्या आपल्याला लागतील. मग याचा अर्थ 1 3 4 2 1 3 4 2 1 नंबरचा ऑप्शन आहे ती तुमची जोडी आहे. ठीक आहे, म्हणजे परीक्षेला क्वेश्चन येतात क्रांतिकार्य करणाऱ्या घटना आणि त्या घटनाशी संबंधित असलेला व्यक्ती यांच्या जोड्या लावा असे प्रश्न कंबाईनला पहिल्यांदा आलेले आहेत. किंवा क्रांतिकारकांच्या संघटना आणि सदस्य यांच्या जोड्या लावा, क्रांतिकारकांचे गुप्त गट आणि सदस्य यांच्या जोड्या लावा असे प्रश्न येतात. त्या टाईपचाच हा प्रश्न आहे की कोण कुठल्या घटनेशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे चितगाव शस्त्रागारावरचा हल्ला हा 1930 ला होता, कारण 1930 ते 1934 या काळामध्ये तिथं हा संघर्ष उभा राहिलेला. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं इंग्रजांचं शस्त्र साठ्याचं ठिकाण होतं चितगाव आणि त्याच्यावर हल्ला करून तिथला शस्त्र साठा घ्यायचा आणि बंगालमध्ये इंग्रजांच्या विरोधात संघर्ष उभा करायचा, त्यांची प्रशासकीय व्यवस्था मोडकळीस आणायची असा प्लॅन 2 लोकांनी आखला होता. तर प्रश्न विचारायचा बाकी आहे, चितगाव शस्त्रागारावरचा हल्ला जो होता का तो प्लॅन कोणत्या 2 लोकांनी बनवला होता? तर ते 2 लोकांमधलं पहिलं नाव आहे, त्यांचं नाव होतं सूर्यसेन यांनी बनवला होता आणि दुसरं नाव आहे तारकेश्वर दस्तीदार. तारकेश्वर दस्तीदार आणि सूर्यसेन या 2 लोकांनी तो प्लॅन बनवला होता. आणि मग जेव्हा त्यांनी तिथं छापा टाकला तेव्हा सगळे शस्त्र घेतले आणि शस्त्र घेतल्यानंतर त्यांनी रेल्वेच्या लाईन तोडल्या. लक्षात ठेवा. त्यानंतर टेलिफोन यंत्रणा त्यांनी तिथं बिघडवून टाकली. त्यानंतर रेल्वेचे रूळ उकडले, टपाल व्यवस्था, तार व्यवस्था हे सगळं जाळपोळ वगैरे त्यांनी तिथं केली. लक्षात ठेवा. दूरसंचाराचे साधनं सगळे नष्ट केले आणि असा संघर्ष त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ चालू असताना सूर्यसेननी तिथं केलेला आपला दिसतो. आणि त्या लोकांमध्ये मग पकडण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. पकडून मग त्यांच्यावर सगळ्यात महत्वाचं चितगाव कट कटला चालवला. त्यामुळे चितगाव कट कटला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर होता असा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर चितगाव कटामध्ये तारकेश्वर दस्तीदार होते, सूर्यसेन होते. लक्षात ठेवा. लोकनाथ बाळ होते, निर्मल सेन होते, कल्पना दत्त होत्या, प्रीतिलता वड्डेदार होते, बरेच लोक होते. लक्षात ठेवा जे की त्या यादीत सहभागी झाले होते. आणि सगळ्यात महत्वाचं कल्पना दत्त यांना पकडलं आणि इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा दिली होती. 1937 ला प्रांतिक सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांची पुढे जाऊन सुटका झाली. त्यानंतर प्रीतिलता वड्डेदार या पहिल्या महिला राहिल्या की ज्यांनी सायनाईडच्या गोळ्या खाल्ल्या आणि आपली आत्महुती दिली. लक्षात ठेवा. तर परीक्षेला क्वेश्चन विचारतील पहिल्या हुतात्मा झालेल्या महिला कोण होत्या ज्या क्रांतिकार्य करत होत्या? तर त्यांचं नाव होतं प्रीतिलता वड्डेदार. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर काही बऱ्याचशा अजून महिलांचा सुद्धा तिथं सहभाग आपल्याला सांगता येतो. सुनीती घोष होती, सुनीती चौधरी होती, त्यानंतर शांती घोष होती, अजून अशा बऱ्याचशा महिला त्या लढाईमध्ये आपल्याला तिथं दिसतील. लक्षात ठेवा. आणि सूर्यसेनला पकडलं जातं आणि त्यांना मग 1934 ला बंगालमध्ये तिथं काय होती, फाशीची शिक्षा होती. तिथून पुढे भारतातलं क्रांतिकार्य जवळपास थांबतं. लक्षात ठेवा. सूर्यसेन हे बंगालमधले असे व्यक्ती आहेत ज्यांनी भारतातल्या क्रांतिकार्याची शेवटची कडी ओवण्याचा प्रयत्न केला होता आणि पुढे त्यांना मग फाशी सुद्धा झाली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कल्पना दत्त आपल्याला त्या लढाईमध्ये तिथं असलेल्या दिसतील आपल्याला. अभिनव भारत संघटना सावरकरांची संघटना आहे. सावरकरांच्या संघटनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. सावरकरांनी ज्या संघटना स्थापन केल्या का त्यातलं सगळ्यात महत्वाची पहिली संघटना 1899 ला ज्या संघटनेचं नाव राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. आणि राष्ट्रभक्त समूह ही संघटना त्यांचे सहकारी होते म्हैसकर आणि पागे यांनी स्थापन केली. पण लक्षात ठेवा सावरकरांच्या एका संस्थेला 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ती संघटना 1900 सालची आहे. त्या संघटनेचं नाव होतं मित्रमेळा. मित्रमेळा या संघटनेला या वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आयोग सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये काय विचारू शकतं, क्वेश्चन विचारू शकतं. ठीक आहे. त्यामुळे मित्रमेळा ही संघटना महत्वाची आहे ज्याला 1900 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसतील, आपलं 125 वर्ष पूर्ण होताना दिसतील. गणपती उत्सव साजरा करणं हे मित्रमेळाचा उद्देश राहिला होता. लक्षात ठेवा. त्याच मित्रमेळाचं पुढे 1904 ला अभिनव भारत नाव झालं. अकबराची जयंती साजरी करणारा अभिनव भारत संघटना होती. लक्षात ठेवा. जो की एक गुप्त गट
गट होता आणि पुढे 1906 ला सावरकरांचा संबंध इंडिया हाऊस सोबत आलेला. ठीक आहे, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था त्यांच्या आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. सावरकरांच्या संघटना सांगा. सावरकरांचे वर्तमानपत्र सुद्धा विचारतात. तर सगळ्यात महत्वाचं इशारा, गंभीर इशारा किंवा इशारा, गंभीर इशारा नावाची पुस्तिका कोणाची आहे? सावरकरांची आहे. आणि विहारी नावाचं वर्तमानपत्र कोणाचं आहे? सावरकरांचं. विहारी नावाच्या वर्तमानपत्रावर प्रश्न आलेला. माझ्या आठवणी हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनला होता. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतो. अभिनव भारत हा गुप्त गट ज्याचे ते पुरस्कर्ते होते, लक्षात ठेवा. त्यानंतर कुका चळवळ गुरु रामसिंग यांनी चालू केलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे कुका चळवळ गुरु रामसिंग यांची आहे ज्यातून स्वदेशीला सुद्धा पाठिंबा त्यांनी दिलेला आपल्याला तिथं दिसतो. ठीक आहे, त्यामुळे 1, 3, 4, 2 असं या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यातून हे गट, व्यक्ती आणि त्यांचं कार्य हे आपल्याला या पद्धतीने तिथं सांगता येईल. परीक्षेला जर क्वेश्चन आला व्यक्ती आणि कार्य अशा लेवलचा प्रश्न कंबाईनला बनू शकतो, कारण तसे क्वेश्चन कंबाईनला आलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ब्रिटिश भारतातील खालीलपैकी कोणत्या कायद्याने कॉर्पोरेट कामकाजासाठी पोर्टफोलिओ किंवा विभागीय प्रणालीची स्थापना करून व्हाईसरायचा कार्यकारी परिषदेवरील अधिकार मजबूत केला होता? असा कोणता कायदा आहे ज्या कायद्यानं त्या शब्दाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला? परीक्षेला असे क्वेश्चन येताना दिसतात की एखादा शब्द जर पहिल्यांदा त्या कायद्यामध्ये आला असेल तर आयोग जाणून बुजून तिथं प्रश्न विचारतं, कारण का ती घटना त्या कायद्यामध्ये घडलेली पहिली घटना असते किंवा त्या टॉपिकवर ते पहिल्यांदा झालेलं असतं. पोर्टफोलिओ हा शब्द प्रयोग पहिल्यांदा कोणत्या कायद्याने वापरण्यात आला? भारतीय परिषदाचा कायदा 1861, भारत सरकार कायदा 1858, भारत परिषद कायदा 1892 आणि भारत परिषद कायदा 1909. तर सगळ्यात महत्वाचं, विभागीय प्रणाली किंवा पोर्टफोलिओ पद्धत कॉर्पोरेट क्षेत्रासाठी हा शब्द प्रयोग जर पहिल्यांदा कधी वापरला असेल तर तो कायदा 1861चा आहे, ज्या कायद्याचं नाव आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे इंडियन काउन्सिल ऍक्ट हा कायदा महत्वाचा, ज्या कायद्यानं सगळ्यात महत्वाचं या गोष्टी पहिल्यांदा भारतामध्ये वापरण्यात आल्या आणि पोर्टफोलिओ पद्धतीतून पुढे चालू झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं, भारतीय परिषदाचा कायदा जो 1861चा होता का, त्यानं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 1+5 सदस्य झाले, म्हणजे टोटल सदस्य संख्या 6 करण्यात आली. आणि जो 5वा वाढलेला व्यक्ती होता का, तो व्यक्ती सगळ्यात महत्वाचं कायदा तज्ज्ञ असेल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कायदा तज्ज्ञ म्हणून त्या व्यक्तीची निवड करण्यात आली. 1861च्या काउन्सिल ऍक्टचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे कोणतं? तर या कायद्यानं भारतीय लोकांना पहिल्यांदा काउन्सिलमध्ये घेण्यात आलं. परीक्षेला क्वेश्चन विचारला होता, भारतीय लोकांना केंद्रीय कायदे मंडळामध्ये कोणत्या कायद्यानं घेण्यात आलं? भारतीय लोकांना केंद्रीय कायदे मंडळामध्ये घेण्यात आलं होतं, तो पहिला कायदा होता 1861चा. त्यामुळे भारतीय लोक किती आले हा दुसरा प्रश्न असू शकतो. कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12, पण त्यातले निम्मे सदस्य गैर सरकारी असतील असं सांगण्यात आलं. कारण कायदे मंडळावर सरकारचा त्यांना प्रभाव ठेवायचा होता. पण पहिल्यांदाच आपल्या लोकांना कायदे मंडळावर घेतलं, तो कायदा 1861चा आहे. आणि हा राज्यसेवा मेन्सला आलेला प्रश्न पुढे पण प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. पण पुढचा प्रश्न हा विचारतील किती लोक होते ते? कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12, पण त्यातले लोक निवडून द्यायचे नव्हते. व्हाईसराय त्या लोकांना नामनिर्देशित करणार होता. पण सगळ्यात महत्वाचे, नामनिर्देशित करत असताना 3च सदस्य पहिल्यांदा घेण्यात आले, बनारसचा राजा, त्यानंतर पतियालाचा राजा आणि त्यानंतर दिनकरराव, लक्षात ठेवा. त्यामुळे पतियालाचा राजा आणि सर दिनकरराव हे 3 लोक पहिल्यांदा 1861च्या कायदे मंडळानं केंद्रामध्ये घेण्यात आलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. पण घ्यायचे होते 7 ते 12, घेतले 3 आणि ते पण निवडून आले नव्हते. त्यांना व्हाईसरायनं काय केलं होतं? अपॉइंट केलं होतं, म्हणजे त्यांचं नामनिर्देशन केलेलं. कारण 1861च्या कायद्यामध्ये निवडणुकीचा विषय नव्हता, निवडणूक शब्दाचा तिथं वापर सुद्धा नव्हता, नामनिर्देशनाची पद्धत होती जिथं झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, त्या लोकांकडे विशिष्ट असे खाते देण्यात आले होते. त्यामुळे खाते पद्धतीचा जन्म कोणत्या कायद्यामध्ये झाला असं परीक्षेला क्वेश्चन बनला जाऊ शकतो. त्या खाते पद्धत 1861च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. पोर्टफोलिओ पद्धत 1861च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. आणि याच खाते पद्धतीमधून मंत्रिमंडळ पद्धतीचा जन्म झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ पद्धतीचा जन्म झाला तो कायदा कोणता आहे? तर तो कायदा 1861चा आहे. त्यामुळे 1861चा कायदा महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. 1861च्या कायद्यानं 3 प्रांतामध्ये, लक्षात ठेवा, प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले. पहिला प्रांत होता बंगाल,
दुसरा प्रांत होता वायव्य प्रांत आणि तिसरा प्रांत होता पंजाब. आयोगानं प्रश्न विचारला होता 1861च्या कायद्यानं कोणत्या प्रांतामध्ये प्रांतिक कायदेमंडळ स्थापन झाले होते. बंगाल, वायव्य प्रांत आणि पंजाब याच्यामध्ये प्रांतिक कायदेमंडळाची स्थापना झाली. पण 1861च्या कायद्याने निर्माण झालेले जे प्रांतिक कायदेमंडळ होते का, त्या कायदेमंडळांना राजदरबाराची उपमा देणारा कोण होता. परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. 1861च्या कायद्यानं जे काही प्रांतिक कायदेमंडळ स्थापन झाले त्याला राजदरबाराची उपमा कोणी दिली. त्याला राजदरबाराची उपमा देणारा तेव्हाचा भारत मंत्री होता, त्याचं नाव होतं चार्ल्स वूड. लक्षात ठेवा, चार्ल्स वूडनं त्याला राजदरबाराची उपमा दिली होती. कारण प्रांतिक कायदेमंडळ प्रस्ताव ठेवू शकतात, पण मानायचं किंवा न मानायचं हे व्हाईसरायच्या हातात आहे. मग याचा अर्थ ते एका राजदरबारासारखं आहे असं चार्ल्स वूड म्हणला होता. ठीक आहे, त्यामुळे चार्ल्स वूड महत्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या कायद्यानं तुम्हाला केंद्रामध्ये मत मांडायचा अधिकार दिला नाही, तुम्हाला ठराव मांडायचा अधिकार दिला नाही, तुम्हाला मतदान करायचा अधिकार दिला नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार दिला नाही. याचा अर्थ या कायद्यानं तुमचे अधिकार जवळपास काय झाले होते, नाकारले होते. तुम्हाला कोणताच अधिकार दिलेला नव्हता. मग आयोगाचा क्वेश्चन असतो, खालीलपैकी कोणत्या कायद्यानं आपल्या लोकांना सभागृहात मत मांडायचा प्रश्न विचारायचा अधिकार दिला गेला, तर तो 92चा कायदा आहे. पण 1861च्या कायद्यानं असा कोणता एक अधिकार नव्हता. आपले लोक फक्त आहेत का, आहेत कुठं आहेत, केंद्रात आहेत, तेवढं आपलं समाधान होतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा परीक्षेला क्वेश्चन विचारत असताना ह्या गोष्टी 1861च्या कायद्यामध्ये महत्वाच्या आहेत, ज्यांच्यावर आयोग टार्गेट करू शकतं प्रश्न विचारायला. त्यामुळे फोकस लक्षात ठेवायचं या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या. आणि या कायद्याची वैशिष्ट्य पण विचारतात. जसं की भारतीय लोकांना पहिल्यांदाच घेतलं कायदेमंडळामध्ये, हे 1861च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. ज्या गोष्टी वैशिष्ट्य असतात ते परीक्षेला प्रश्न बनतात. लक्षात ठेवा, महत्वाच्या तरतुदी ह्या पण आयोगाच्या क्वेश्चन मध्ये कन्वर्ट होतात पुढे. ठीक आहे, त्यामुळे 1861चा कायदा महत्वाचा, ज्याच्यातून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील. त्यानंतर 1861च्या कायद्यानं व्हाईसरायला सगळ्यात जास्तीचे अधिकार होते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, व्हाईसराय काय करू शकत होता, एखाद्या प्रांतापासून एखादा प्रदेश वेगळा करू शकत होता, सीमा बदलणं, नाव बदलणं. जसं आज तुमच्या भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 आहे का, हे सगळे अधिकार तेव्हाच्या काळामध्ये व्हाईसरायला होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रपतीचा असलेला विशेष अधिकार जो आहे का, म्हणजे सगळ्यात महत्वाचं 1, 2, 3 आणि राज्यपालाचा अधिकार 2, 1, 3, 213 आणि 123. लक्षात ठेवा, हित असलेले राष्ट्रपती राज्यपालाचे अधिकार त्या काळामध्ये व्हाईसरायला होते. ठीक आहे, त्यामुळे अध्यादेश काढण्याचा अधिकार व्हाईसरायचा अंतर्गत त्याचा स्वतःचा अधिकार होता. त्यामुळे त्याला पार्लमेंटची सुद्धा संमतीची तेव्हा गरज नव्हती. लक्षात ठेवा, हे सगळे अधिकार 1861च्या कायद्यानं बहाल केलेले आपल्याला दिसतील, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे 1861चा कायदा लक्षात ठेवा, त्याच्याबद्दल ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. बाकीचे कायदे मग हळूहळू आपण सगळे कव्हर करू. ठीक आहे, त्यानंतर खालीलपैकी विधानं विचारात घ्या. तर तुम्हाला विधानं दिलेत. एक तरी परीक्षेला क्वेश्चन असतो, जो प्रश्न बनतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक तर सगळे अधिवेशनं लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो. नाहीतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात मांडले गेलेले ठराव लक्षात ठेवा. नाहीतर प्रत्येक अधिवेशनाचं एक वेगळं पण राहिलेलं आहे, ते वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन नक्की येतात. आणि हा क्वेश्चन तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल दिलाय. लक्षात ठेवा, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कलकत्तामध्ये झालं. पहिलं अधिवेशन कलकत्ताला नव्हतं झालं, पहिलं अधिवेशन खरं तर पुण्यात घ्यायचं होतं, पण पुण्यामध्ये कॉलराची साथ आली म्हणून ते अधिवेशन झालं होतं. पण त्या ठिकाणी मुंबईमध्ये. लक्षात ठेवा, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरं अधिवेशन दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली झालं, बरोबर. पण दुसरं अधिवेशन त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालं, पण ते अधिवेशन भरलं होतं एका शहरात. त्या शहराचं नाव होतं कलकत्ता. ते साल होतं 1886 आणि ते अधिवेशन पहिलं राहिलं, जिथं एक पारसी व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्यांदाच काय झाले, अध्यक्ष झाले. त्यामुळे दादाभाई नौरोजी एक पारसी समाजातून येत होते आणि पहिल्यांदाच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आपल्याला सांगता येतील. त्या दुसरं वाक्य बरोबर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनीही 1916 मध्ये लखनौ येथे आपापले अधिवेशन भरवलं आणि लखनौ करार पास केला, बरोबर. लक्षात ठेवा, मुस्लिम लीगचं सुद्धा 1916चं अधिवेशन लखनौलाच होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सुद्धा 1916चं अधिवेशन लखनौलाच होतं. लक्षात ठेवा, त्यामुळे दोघांचे अधिवेशन लखनौला झाले आणि त्या अधिवेशनामध्ये लखनौ करार झाला. मग लखनौ करार हा महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो. पहिला आपण उत्तर बघूया, तिसरं पण बरोबर आहे. मग याचा अर्थ एक चूक आहे, 2, 3 बरोबर आहे. मग कोणते विधान बरोबर आहे, तर तुम्हाला खाली ऑप्शन आहे 2 आणि 3 विधानं काय आहेत तर बरोबर आहेत.
आता लखनौ अधिवेशनाबद्दल डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं 1916चं लखनौ अधिवेशन, ज्या लखनौ अधिवेशनावर परीक्षेला आता गट क ला सुद्धा प्रश्न आला होता. तर लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अंबिकाचरण मुजुमदार. अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष होते. पण त्या अधिवेशनामध्ये दोन गोष्टी झाल्या, लखनौ करार वेगळा झाला आणि लखनौ ऐक्य वेगळं झालं. या दोन मुद्द्याला घेऊन आयोग तुम्हाला फसवतं, लक्षात ठेवा. लखनौ करार कोणाकोणामध्ये झाला? जेव्हा असा प्रश्न असतो का, तेव्हा तो दोन संघटनेमध्ये झाला. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन संघटना होत्या, त्यांच्यामध्ये तो करार झाला. आणि लखनौ ऐक्य दोन गटाला घेऊन झालं. पहिला गट होता मवाळ आणि दुसरा गट होता जहाल. ठीक आहे. त्यामुळे जहाल गट काँग्रेसमध्ये कोणत्या अधिवेशनात आला, असा एक वेगळा प्रश्न बनू शकतो. आणि तो अधिवेशन मग 1916चा आहे, कारण जहालांना काँग्रेसमध्ये घेण्यात आलं, लक्षात ठेवा. मग लखनौ करारामध्ये काँग्रेसचं ध्येय होतं काय? आपल्याला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवायचं आहे. त्यामुळे साम्राज्याअंतर्गत स्वराज्य यासाठी काँग्रेसचं अधिवेशन त्याचा ठराव मांडला गेला. आणि मुस्लिम लीगचं म्हणणं होतं आम्हाला भारतामध्ये स्वतंत्र काय द्या, मतदारसंघ द्या. त्यामुळे आम्हाला भारतामध्ये स्वतंत्र मतदारसंघ द्या ही त्यांची डिमांड होती. आणि काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्हाला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य द्या. मग इथं काय होतं, मुस्लिम लीगनं काँग्रेसला सहकार्य करायचं आणि काँग्रेसनं मुस्लिम लीगला सहकार्य करायचं. आणि दोघांच्या ह्या मागण्या प्रमुख आहेत, ह्या मान्य करण्यासाठी आपण एकत्र राहून काय करायचं, इंग्रजांच्या विरोधात काम करायचं. असं मैत्री दोघांमध्ये इथं निर्माण झालेली आपल्याला दिसते. मग हे सगळं करण्यासाठी किंवा लखनौ करारावर दोन लोकांच्या सह्या होत्या. काँग्रेसच्या वतीनं सही करणारे लोकमान्य टिळक होते, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं मुस्लिम लीगच्या वतीनं सही करणारे कोण होते? जिना होते. पण हिंदू मुस्लिम मैत्री हे जोडण्याचं साधन, ह्या त्या दोन गटाला जोडण्याचं काम तीन लोकांनी केलं, लोकमान्य टिळक, जिना आणि तिसरा नंबर लागतोच, लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींचा. कारण महात्मा गांधी सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. हे सगळं हिंदू मुस्लिम ऐक्य बघून सरोजिनी नायडूंनी एक स्टेटमेंट दिलं होतं, लक्षात ठेवा. तर सरोजिनी नायडू यांचं स्टेटमेंट होतं, जिना म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत आहेत. त्यामुळे जिनाला हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोण म्हणलं होतं, तर त्या सरोजिनी नायडू म्हणल्या होत्या. आणि जिनांचं वाक्य होतं, मी कालही राष्ट्रवादी होतो, मी आजही राष्ट्रवादी आहे आणि मी उद्या सुद्धा राष्ट्रवादी असेल, माझी राष्ट्रवादाची भूमिका माझी कायम असेल, असं जिनांचं स्टेटमेंट होतं. तो गट क 2024 ला प्रश्न होता. हे वाक्य जिनांबद्दल होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचं मनोमिलन झालं. अंबिकाचरण मुजुमदार ते अध्यक्ष होते. आणि लखनौ ऐक्य दोन गटामध्ये झालं. मवाळांनी सुद्धा झालं ना काँग्रेसमध्ये घेतलं आणि दोघांचं एकमत होऊन एकत्र राहून त्यांनी पुढच्या काळामध्ये काय केलं, काम केलं. त्यामुळे सह्या कोणाच्या होत्या, तर टिळक आणि जिना यांच्या सह्या असलेल्या आपल्याला तिथं दिसते, लक्षात ठेवा. पण हिंदू मुस्लिम ऐक्य जोडण्याला महात्मा गांधीचा सुद्धा सपोर्ट आपल्याला दिसतो. नंतर 1916च्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य, महात्मा गांधी पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यामुळे ते पहिलं काँग्रेसचं अधिवेशन कोणतं होतं, तर ते लखनौ अधिवेशन होतं. 1907 ला काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ जहाल आणि मवाळांमध्ये काय पडली होती, फूट पडली होती. ती फूट पडली जरी 7 ला असली तरी ते लोक एकत्र झाले होते 1916 ला. हा सुद्धा कंबाईन पूर्वचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी ते एकत्र आले होते, तर ते 16 ला आले. आणि काँग्रेसचं 1916चं ते पहिलं अधिवेशन राहिलं, ज्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी सहभाग घेतला. आणि महात्मा गांधींना राजकुमार शुक्ला नावाच्या व्यक्तीनं त्या अधिवेशनामध्ये येऊन काही समस्या सांगितल्या. आणि राजकुमार शुक्लाच्या समस्या होत्या, बापू तुम्हाला यायला लागतंय, कारण का चंपारण्यमध्ये शेतकऱ्यावर काय होतोय, अन्याय होतोय. तर महात्मा गांधीजींना चंपारण्याच्या समस्या कुठल्या अधिवेशनात कळाल्या होत्या, 16च्या. आणि याच अधिवेशनामध्ये महात्मा गांधी उपस्थित होते. महात्मा गांधींनी 16च्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच भाषण पण तिथं केलं होतं, लक्षात ठेवा. तेव्हा महात्मा गांधीजींच्या भाषणाच्या वेळी त्यांची चेष्टा करणारे, टिंगल टवाळकी करणारे तिथं वल्लभभाई पटेल होते. वल्लभभाई पटेल एवढे महात्मा गांधीला सुरुवातीच्या काळात सिरियस घेतच नव्हते, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग महात्मा गांधी भाषण केलं होतं, तेव्हा वल्लभभाई पटेलांनी त्यांची फुल चेष्टा केली होती. 1915 ला सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा महात्मा गांधी भारतात आले 9 जानेवारी 15 ला. आणि भारतभर फिरले आणि 16च्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. तर त्यांना एवढं सिरियस घेतलं नव्हतं. पण वल्लभभाई पटेलांना महात्मा गांधीजींचा जवळ बसून अनुभव आला 1918च्या खेडा लढ्यामध्ये. आणि जेव्हा खेडा लढ्यामध्ये महात्मा गांधीजींच्या सोबत राहून ते तिथं काम करत होते का, तेव्हा त्यांना महात्मा गांधी म्हणजे काय, महात्मा गांधी काय व्यक्तिमत्व आहे याची त्यांना तिथं
लक्षात आलं आणि नंतर त्यांनी शेवटपर्यंत महात्मा गांधी सोबत राहून मग काम केलं. पण सुरुवातीला एवढं त्यांच्या विचारांना किंवा त्यांच्या भाषणाला एवढं सिरियस न घेणारे व्यक्ती मग वल्लभभाई पटेल होते. पण ते मग सुरुवातीला जरा चेष्टा पण करायची, लक्षात ठेवा. पण पुढे मात्र महात्मा गांधींनी पण मग सांगितलं, लक्षात ठेवा, की आपला काय विषय आहे, नाही का. तर सगळ्यात महत्वाचं हे 16चं अधिवेशन यासाठी गाजलं. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील, त्यासाठी या दोन्ही गोष्टी काय आहेत तर महत्वाच्या आहेत. ठीक आहे, परीक्षेला कंटिन्यू क्वेश्चन येतात. दादाभाई नौरोजी काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष राहिले होते. 1886 ला होते, 1893 लाहोरला अधिवेशन भरलं होतं आणि 1906 ला सुद्धा कलकत्त्याला भरलं होतं. त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. स्वराज्य शब्द पहिल्यांदा कलकत्ता अधिवेशनामध्ये आलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर माहिती महत्वाची आहे. त्यानंतर 1 सेकंदासाठी आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक पुण्यात येऊ शकत नसतील त्यांना ऑफलाईन बॅच करता येत नाही, पण त्यांना ऑनलाईनसाठी सगळ्या बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत. तुमच्या प्ले स्टोअरवरून आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं वेगवेगळ्या बॅचेस दिलेले आहेत. बॅचेसबद्दल जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर हा नंबर आहे, ह्या नंबरला फोन करू शकता, 800 700 1690. जर फोन नाही उचलला तर मेसेज करा, वेळ भेटल्यानंतर तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला जाईल, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्या बॅचेसमध्ये क्लास नोट्स आहेत, टेस्ट आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑनलाईनच्या पद्धतीतून कव्हर होतील. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा प्रश्न सोडवायचे असतील तर मग आपले टेलिग्राम चॅनल सराव प्रश्नासाठी, कारण बऱ्याचशा मुलांचं म्हणणं असतं सराव प्रश्न कुठून सोडवू, आपल्या टेलिग्रामला कंटिन्यू सराव प्रश्न येतात. @history 188 याच्याहून तुम्ही सराव प्रश्न सोडवू शकता. दररोज संध्याकाळी जसं वेळ भेटेल तसं मी सराव प्रश्न टाकतो. ठीक आहे, ऑनलाईन बॅचेस तुम्हाला ॲपवर दिलेत. आपलं ॲप डाउनलोड करा, हिस्ट्री बाय पवन सर, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. सारखं त्याला ऑफर असतात, त्या ऑफरमध्ये तुम्ही एखादी बॅच घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ब्ल्यू वॉटर पॉलिसी खालीलपैकी कुठल्या पोर्तुगीज गव्हर्नरनं सादर केली. तर पोर्तुगीजांनी पहिल्यांदा भारताकडे येण्याचा मार्ग शोधला होता आणि त्या मार्गावर आपलं वर्चस्व राहावं हा पोर्तुगीजांचा हेतू होता. आणि हा हेतू समोर ठेवून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसी, किंवा त्याला तुम्ही मराठीमध्ये निळ्या पाण्याचं धोरण असं म्हणू शकता. तर ही ब्ल्यू वॉटर पॉलिसी ठरवणारा व्यक्ती कोण होता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं, त्या गव्हर्नरचं, तर त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को डी अल्मेडा. ठीक आहे, अल्बुकर्क, वास्को द गामा, निनो डी कुन्हा आणि अल्मेडा. तर अल्मेडा हा पहिला पोर्तुगीजांच्या सत्तेचा गव्हर्नर होता आणि त्यानं अरबी आपलं तो जो व्यापारी सागरी मार्ग शोधला होता पोर्तुगीजांनी, त्या मार्गाने पोर्तुगीज भारतात आले होते. त्याच्यावर त्यांना पूर्णपणे स्वतःचं काय ठेवायचं होतं, नियंत्रण. त्यासाठी अल्मेडानं ती ब्ल्यू वॉटर पॉलिसी लागू केली होती, लक्षात ठेवा. जर प्रश्न कधी आला नाही आजपर्यंत, पण ब्ल्यू वॉटर पॉलिसी लागू करणारा गव्हर्नर कोण होता, तर त्याचं नाव अल्मेडा आहे. आणि अल्मेडा हा पोर्तुगीजांच्या सत्तेचा भारतातील पहिला कोण होता, गव्हर्नर पण होता. त्यामुळे त्याचं ते पण नाव काय करा, ते माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरा गव्हर्नर होता वास्को द गामा, आपलं अल्फॉन्सो डी अल्बुकर्क. अल्बुकर्क हा दुसरा गव्हर्नर म्हणून काम करतो. त्यानं सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी केल्या होत्या. तर सगळ्यात महत्वाचं, पोर्तुगीजांच्या सत्तेचा खरा संस्थापक अल्बुकर्क याला म्हणलं जातं, लक्षात ठेवा, कारण त्यानं खरी सत्ता पोर्तुगीजांची सेट केली होती भारतामध्ये. त्यानंतर त्यानं सगळ्यात महत्वाचं गोवा प्रांत जिंकून घेतला होता आदिलशहाकडून 1510 ला. तर 1510 पासून त्यांच्या हातामध्ये गोवा होता, जो 1961 ला पुढच्या काळात गोवा मुक्त झाला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, त्यानं आपल्या भारतामध्ये राज्य करत असताना त्यानं वैवाहिक नीतीचा वापर केला होता. त्यामुळे वैवाहिक नीतीचा वापर करणारा गव्हर्नर कोण होता, तर त्याचं नाव होतं अल्बुकर्क, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं वैवाहिक नीती त्यानं वापरली होती. त्यानंतर गोवा प्रांतामध्ये त्यानं सती प्रथा बंद केली होती. प्रश्न विचारतील, गोवा प्रांतामध्ये सती प्रथा बंद करणारा कोण होता, तर अल्बुकर्क होता. ठीक आहे, त्यामुळे अल्बुकर्क महत्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, अरबी घोड्यांचा पुरवठा वगैरे त्यानं सगळ्यात महत्वाचं विजयनगरच्या राजाला केला होता. विजयनगर राजासोबत त्याचे मैत्रीचे संबंध होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे विजयनगरच्या राजासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि सगळ्यात महत्वाचं, आपला व्यापार पण वाढवला. वास्को द गामा हा पहिला व्यक्ती होता जो भारतात आला जलमार्गानं. पहिला युरोपियन व्यक्ती आहे ज्याचं भारताच्या भूमीवर पाऊल ठेवलं त्यानं, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा, तो आला होता कालिकत मधल्या एका बेटावर, कालिकत मधल्या एका ठिकाणी, त्याचं नाव होतं कोप्पडू. कालिकत बंदरामध्ये पोहोचला होता, पण तिथं गाव होतं कोप्पडू, तिथं तो आलेला पहिला युरोपियन आहे. त्यामुळे वास्को द गामा पहिला युरोपियन राहिला ज्यानं भारताच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याच्यामुळे सगळे लोक मग परत भारतात येऊ लागले. त्यानंतर निनो डी कुन्हा हा सुद्धा त्यांचाच व्यक्ती होता. त्यानं गोवावरून आपली राजधानी, सगळ्यात महत्वाचं कोचीनवरून त्यानं राजधानी गोवा या ठिकाणी आणली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे पहिली राजधानी पोर्तुगीजांची कोचीन होते, पुढे त्यांनी गोवा आणली. आता गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता,
पहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? पहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी स्थापन केली ते ठिकाण कोणतं होतं? गोवा. ठीक आहे, त्यामुळे गोवा महत्वाचा आहे. तिथं प्रिंटिंग प्रेस पहिल्यांदा स्थापन केलेली आपल्याला पोर्तुगीजांनी दिसते. ते साल होतं 1556 लक्षात ठेवा. आणि त्यांनी पुस्तक छापलं होतं 1557. ठीक आहे, त्यामुळे पोर्तुगीज महत्वाचे आहेत. पोर्तुगीजांची पहिली राजधानी कोणती असा प्रश्न येऊ शकतो. तर पोर्तुगीजांची पहिली राजधानी होती कोचीन, ज्याला तुम्ही अरबी समुद्राची राणी म्हणता लक्षात ठेवा. आणि या कोचीनवरून राजधानी पुढे आली होती गोवा, कारण गोवा जिंकून घेतलं होतं 1510ला. आणि ब्ल्यू वॉटर पॉलिसीच्या माध्यमातून येणाऱ्या त्या मार्गावर पूर्ण कंट्रोल ठेवण्याचं काम कुणाचं होतं? तर ते काम होतं सगळ्यात महत्वाचं अल्मेडाचं. त्यातून आली होती ब्ल्यू वॉटर पॉलिसी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, कालानुक्रमानुसार व्यवस्था करा. एक प्रश्न कंबाईनला असतो, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्या घटना लिहून काढा. तुमचा टॉपिक कव्हर झाला पाहिजे. कोणता? 1927 पासून 1947 पर्यंत. 1927 पासून 47 पर्यंतच्या ज्या घटना आहेत का मधल्या 20 वर्षातल्या, त्या घटनेवर कंबाईन पूर्वला प्रश्न असतो. क्रम लावा. 27 ते 34 आणि 37 ते 47 या घटना आपल्याला माहितच पाहिजे. आणि त्या घटना एका पेजवर क्रम लावा असे येतात. तर ते क्रम तुम्ही करून ठेवा, त्याच्यावर एखादा तरी प्रश्न बनतो. आता ह्या घटना तुम्हाला 27 ते 34 मधल्या काय आहेत आणि त्याच्या अगोदरच्या पण काय दिले? 4 दिलेत. सोपा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा, जास्त काय अवघड नाही. पहिलाच आपला पेपर आहे त्यामुळे जास्त अवघड प्रश्न टाकले नाहीत, सोपे सोपे टाकले. पुढच्या टेस्ट पासून तुम्ही बघा ह्या सिरीज मध्ये आपण अवघड प्रश्न टाकू जे की तुम्हाला पण लक्षात येईल असे प्रश्न विचारले जातात. पहिलाच पेपर आहे, पहिलंच लेक्चर आपलं या 2025 साठी, त्यामुळे जरा प्रश्न पण इजी टाकलेत, पण एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. तर कॅबिनेट मिशन कधी होतं? 1946ला. आणि गेल्या वर्षी प्रश्न काय होता? कॅबिनेट मिशन मध्ये कोण नव्हतं? तर चाल सूट दिलं होतं आयोगानं. 3 सदस्य होते कॅबिनेट मिशन मध्ये, पण तो प्रश्न गट कला होता लक्षात ठेवा. क्रिप्स मिशन 1942 प्रश्न आला होता आताच क्रिप्स मिशनवर राज्यसभेला. त्यानंतर मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. त्यामुळे ड क ब असं हे ऑप्शन आहे. ड क ब म्हणजे अशा पद्धतीने 4 नंबरचा पर्याय तुम्हाला कव्हर करता येईल लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा महत्वाचा, जो की 1909 ला कायदा केला होता. ह्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1909. पण 1909चा कायदा अल्प काळासाठी जिवंत राहिलेला कायदा आहे, कारण ज्यांच्यासाठी कायदा केला तो कायदा त्यांनीच पुढे नाकारला. ठीक आहे, त्यामुळे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा स्वतंत्र मतदारसंघासाठी ओळखला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं मिंटो दुसरा जो होता का, त्याला स्वतंत्र मतदारसंघाचा जनक म्हणतात. कोणाला स्वतंत्र मतदारसंघाचा जनक म्हणतात? मिंटो दुसरा, लक्षात असू द्या. 1942ला क्रिप्स मिशन होतं लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं मार्च मध्ये 1942ला क्रिप्स मिशन आलं. क्रिप्स मिशनच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, त्यांनी भारताला वसाहतीचं स्वराज्य द्यायचं कबूल केलं होतं, पण आपण वसाहतीचं स्वराज्य काय केलं होतं? नाकारलं होतं. आणि त्यांचा दुसरा महत्वाचा मुद्दा, ते म्हणले होते पूर्णतः घटना भारतीय लोकांनी बनवावी. पूर्णतः घटना भारतीय लोकांनी बनवावी हा अधिकार आपल्याला कोणी दिला होता? तर तो क्रिप्सने दिला होता लक्षात ठेवा. त्यामुळे क्रिप्स मिशन म्हणतं पूर्णतः घटना भारतीय लोकांनी बनवावी. त्यानंतर मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो की 1919चा कायदा आहे. या कायद्यानं केंद्रामध्ये द्विग्रही व्यवस्था आली होती आणि प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आलेली. हा झालेला सगळ्यात महत्वाचा बदल जो की 1919च्या कायद्यामध्ये. आणि कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोक होते लक्षात ठेवा. मग एक सगळ्यात महत्वाचा क्रिप्स होता, दुसरा लॉरेन्स होता आणि तिसरा अलेक्झांडर होता. पण सगळ्यात महत्वाचं ह्याने जो प्लॅन दिला होता तो प्लॅन आपल्या लोकांना पुढे पसंत नव्हता. त्यामुळे क्रिप्स मिशन याचं वैशिष्ट्य राहतं, क्रिप्स मिशन हे असं मिशन राहिलंय ज्यांनी भारताची फाळणी राखण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर डायरेक्ट माउंटबॅटन आलेत आणि त्यांनी भारताचे काय केले? फाळणी केले. त्यामुळे कॅबिनेट मिशन पण महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कोण नव्हता असा प्रश्न विचारला होता. पण सगळ्यात महत्वाच्या 4 घटना क्रम लावायला विचारलं, पण तुम्ही 27 पासून 47 पर्यंतच्या घटना लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला 100% क्वेश्चन असतो. क्रम लावा आणि प्रश्न विचारतील. ठीक आहे, त्यामुळे हा क्वेश्चन अशा लेवलला कव्हर होतो. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं वहाबी चळवळीचं नेतृत्व केलंय? आजपर्यंत आयोगानं प्रश्न विचारला होता वहाबी चळवळीचं केंद्र कुठं होतं? वहाबी चळवळीचं केंद्र होतं पटना. ठीक आहे, पण वहाबी चळवळीचं जर आयोग केंद्र पटना विचारू शकतं ना, तर आपल्याला पुढच्या परीक्षेला आयोग प्रश्न विचारू शकतं वहाबी चळवळीचं नेतृत्व करणारे कोण होते सांगा.
आणि मग नेतृत्वावर प्रश्न यायचाच बाकी आहे, म्हणून तर हा प्रश्न टाकलाय, लक्षात ठेवा. तर मजनू शाह, अब्दुल वहाब, शाह वलीउल्लाह, सय्यद अहमद बरेलवी. तर या चळवळीचं नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत सय्यद अहमद बरेलवी, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं बरेली मधले होते सय्यद अहमद, आणि सय्यद अहमद बरेलीचे होते. त्यांनी त्या भागातून त्या चळवळीचं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. एवढंच नाही तर बरेलीमध्ये त्यांनी वहाबी संप्रदायाची काय केली होती, स्थापना सुद्धा केली होती, लक्षात ठेवा. त्यांनी त्या ठिकाणी हा संप्रदाय स्थापन केला. त्यांनी त्या भागातून लोकांचं संघटन चालू केलं होतं. हिंदुकुश पर्वतामधलं एक छोटंसं गाव होतं, त्या गावाचं नाव होतं सिताना. इथून या चळवळीची सुरुवात झालेली आपल्याला दिसतील. पण मोठ्या प्रमाणात लोक कुठे एकत्र झाले होते, तर ते ठिकाण होतं पटना, लक्षात ठेवा. तर सय्यद अहमद बरेलवी हे त्या चळवळीचे नेतृत्व करणारे मधल्या महत्वाचं नाव आहे, सय्यद अहमद बरेलवी. त्यानंतर अब्दुल अजीज नावाचे एक व्यक्ती होते, लक्षात ठेवा. अब्दुल अजीज होते, त्यांनी सुद्धा त्यांनाच मदत केली होती आणि लष्कर तयार करायची जबाबदारी इनायत अली नावाच्या व्यक्तीकडे दिली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे इनायत अली, अब्दुल अजीज, सय्यद अहमद हे लोक त्या चळवळीचं काय करताना दिसतात, तुम्हाला नेतृत्व करताना दिसतात. आणि मग या वहाबी चळवळीचा अंतिम ध्येय होतं, लक्षात ठेवा, भारतामध्ये मुस्लिम राजवट स्थापन करणं. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मुस्लिम राजवट स्थापन करणं हे वहाबी चळवळीचा अंतिम ध्येय होतं, लक्षात ठेवा. त्यासाठी ही चळवळ काम करत होती, कारण 1857ला सगळ्यात महत्वाचा उठाव झाला आणि त्याच्यामधून मुघलांचं इस्लामची सत्ता नष्ट झाली होती. तर ती इस्लामची राजवट परत आणणं हे या चळवळीचा बेस होता आणि त्यासाठी या चळवळीचं काम होतं. त्यानंतर सय्यद अहमद यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे सिरात ए मुस्तकीन. तर सिरात ए मुस्तकीन नावाचं पुस्तक, तर या पुस्तकामध्ये त्यांनी या चळवळीबद्दल सर्व लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हे शाह वलीउल्लाह या व्यक्तीचं वहाबी चळवळीसोबत काय कनेक्शन आहे हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. शाह वलीउल्लाह ते दिल्लीमध्ये निवास करणारे एक व्यक्ती होते, लक्षात ठेवा, सन उलेमा होते. त्यानंतर त्यांनी स्वप्न पाहिलं होतं भारताला दारुल इस्लाम बनवणं. तर भारताला दारुल इस्लाम बनवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नासाठी पुढच्या काळामध्ये मग या चळवळीनं काम केलं. दारुल इस्लाम बनवणं म्हणजे भारतामध्ये परत एकदा मुस्लिम राजवट स्थापन करणं. आणि मग हे काम पुढे वहाबी चळवळीच्या माध्यमातून आपल्याला सय्यद अहमद यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर अब्दुल वहाब याचा पण वहाबी चळवळीसोबत संबंध आहे, म्हणून तर या चळवळीला वहाबी चळवळ या नावानं ओळखलं जातं. कारण अब्दुल वहाब हा इस्लामिक राष्ट्रामध्ये काम करणारा व्यक्ती होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या ठिकाणी इस्लामचे लोक आहेत, राष्ट्र आहेत किंवा लोकसंख्या जास्त आहे, तिथं इस्लामचं पुनर्जीवन व्हावं यासाठी अब्दुल वहाब काम करत होता. आणि सय्यद अहमद ते त्यांना भेटायला मक्केच्या यात्रेला गेले होते. जेव्हा सय्यद अहमद त्यांना भेटायला मक्केच्या यात्रेला गेले तेव्हा अब्दुल वहाबनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन सय्यद अहमद परत आले आणि त्यांनी पटनापासून आपल्या कार्याला मग सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचं अब्दुल वहाबनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनावर ही चळवळ उभा होती, म्हणून त्याला वहाबी चळवळ सुद्धा म्हणलं जातं. एवढंच नाही तर त्या वहाबी चळवळीला वलीउल्लाह आंदोलन असं सुद्धा म्हणलं जातं. कारण वलीउल्लाह आंदोलन म्हणण्याचं कारण एकच आहे, कारण शाह वलीउल्लाह यांनी तिथं आपलं ध्येय ठेवलं होतं, भारताला दारुल इस्लाम बनवणं, ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जिहाद पुकारणं आणि त्याच्यानुसारच मग हे लोक पुढे काम करत होते. ठीक आहे. आणि इस्लामची राजवट आणणं हे सगळ्यात महत्वाचा त्यांचा उद्देश होता, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाला आणि इंग्रजी सत्तेला यांनी विरोध केला होता, लक्षात ठेवा. पण इस्लामचं रूढी प्रथा परंपरा, इस्लामचं सगळे संस्कृती त्याला त्यांचा मात्र काय होता, पाठिंबा होता. अशी चळवळ होती वहाबी. पण वहाबी चळवळ येल्गिन पहिला या गव्हर्नर जनरलनं दडपून टाकली. प्रश्न विचारतील कुठल्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये किंवा व्हाईसरायच्या काळामध्ये ही चळवळ दडपून टाकण्यात आली, त्याचं नाव होतं येल्गिन पहिला, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं मेवो याची झालेली हत्या होती. त्यानंतर वहाबी चळवळीकडे इंग्रजांनी सुद्धा व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं आणि वहाबी चळवळ पुढे बंद करण्यात आली. पण वहाबी चळवळीमधून तयार झालेली दुसरी मुवमेंट होती, त्या मुवमेंटचं नाव होतं तायुनी चळवळ, लक्षात ठेवा. आणि मग ही जी तायुनी चळवळ होती ती सगळ्यात महत्वाचं मौलाना करामत अली या व्यक्तीनं चालू केली. त्यामुळे वहाबी मधून काय निर्माण झालं, आयोगानं प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर होतं तायुनी चळवळ. ठीक आहे, लक्षात असू द्या. परीक्षेला प्रश्न आला होता वहाबी चळवळीचं केंद्र सांगा, पुढच्या काळामध्ये आपल्याला नेतृत्व विचारलं जाऊ शकतं. खालीलपैकी कोणत्या कायद्यानं प्रथमच द्विसदनी व्यवस्था लागू करण्यात आली. द्विसदन म्हणजे सदन म्हणजे दोन ग्रह, कनिष्ठ आणि वरिष्ठ. मग कनिष्ठ आणि वरिष्ठ पहिल्यांदा कधी आलं होतं, तर तुम्हाला 4 कायदे दिलेत, 19चा कायदा, 35चा कायदा, 92चा कायदा आणि 9चा कायदा. तर सगळ्यात महत्वाचं 1919च्या कायद्यामध्ये
पहिल्यांदा द्विग्रही होतं. तर लक्षात ठेवा, द्विसदन म्हणजे द्विग्रही आपल्याला सांगता येईल. द्विदल म्हणलं की वेगळं आहे, द्विदल म्हणलं की सोपीव राखीव आहे. द्विसदन कोणते होते? पहिलं सदन होतं कनिष्ठ आणि दुसरं सदन होतं वरिष्ठ. कनिष्ठ सदन मध्ये 145 सदस्य होते, वरिष्ठ सदन मध्ये 60 सदस्य होते. 145 मध्ये सगळ्यात महत्वाचं निवडून देण्याचा अधिकार 0.38% लोकांना होता आणि 60 लोकांना निवडण्याचा अधिकार 0.0073% होता. कारण जे लोक टॅक्स पे करतात त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार होता आणि मतदानाची टक्केवारी मग तेव्हा कमी होती. ठीक आहे, त्यामुळे 145 आणि 60 सदस्य आपल्याला कनिष्ठ आणि वरिष्ठ मध्ये दिसतील. ही व्यवस्था पहिल्यांदा 1919च्या कायद्यानं केंद्रामध्ये लागू करण्यात आली होती. त्यालाच आपण द्विसदन असं म्हणतो किंवा त्याला अजून एक शब्द वापरतील, लक्षात ठेवा, द्विग्रही. पण जर तुम्ही प्रांताचा विचार केला तर प्रांतामध्ये मात्र व्यवस्था कोणती होती? द्विदल शासन पद्धती होती. त्यालाच तुम्ही दुहेरी शब्द वापरू शकता, त्यालाच तुम्ही द्विशासन पण म्हणू शकता आणि त्यालाच तुम्ही द्विस्तरीय सुद्धा म्हणू शकता. त्यामुळे द्विस्तरीय, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर द्विदल आणि त्यानंतर द्विस्तरीय. याचा अर्थ सिंपल आहे, एक सोपीव खातं तयार करण्यात आलं होतं आणि दुसरं होतं राखीव खातं. ठीक आहे, त्यामुळे याचा अर्थ वेगळा आहे आणि याचा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे प्रांतामध्ये द्विशासन आणि केंद्रामध्ये द्विग्रही, लक्षात ठेवा. ह्याच्यावर प्रश्न विचारतील. हे 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे आणि हा कायदा महत्वाचा आहे. कारण का? कारण 2023ला सुद्धा या कायद्यावर कंबाईन पूर्वला काय होता? प्रश्न होता. त्यामुळे ते प्रश्न महत्वाचा आहे. आयोगाने विचारलं होतं 1919च्या कायदा करायला खालीलपैकी कुठल्या घटनेची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. त्यामुळे 1909 पासून ज्या घटना घडल्या होत्या का 19 पर्यंत, त्या सगळ्या 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करतात. आणि तो प्रश्न होता 23ला, लक्षात ठेवा. भूपेंद्रनाथ बसू एक भारतीय व्यक्ती होते ज्यांनी तो कायदा करायला इंग्रजांना मदत केली होती. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, परीक्षेला क्वेश्चन येतात. त्यामुळे प्रथमच द्विसदनी हे या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं पूर्व किनाऱ्यावर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपला पहिला कारखाना उघडला? तर आपला पहिला कारखाना कोणत्या ठिकाणी उघडण्यात आला? तर सगळ्यात महत्वाचं पूर्व किनाऱ्यावर विचारलंय आणि सगळ्यात महत्वाचं पहिला विचारलंय. त्यामुळे सुरत येणार नाही. काय मुलं सुरतचा विचार करतील? सुरत पूर्व किनाऱ्यावर नव्हतं, ते पश्चिमला होतं. भरूच पण नाही आणि मुंबई पण नाही. राहिले एकच उत्तर, मसुलीपट्टणम, लक्षात ठेवा. त्यामुळे मसुलीपट्टणम या ठिकाणी पहिल्यांदा ब्रिटिशांनी आपली काय बांधली होती? वकार बांधली होती. आणि मसुलीपट्टणम हे पूर्व किनाऱ्यावर असलेलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं मसुलीपट्टणमला जरी पहिली वकार असली तरी पूर्व किनारपट्टीवर त्यांचं मद्रास नावाची प्रेसिडेन्सी महत्वाची आहे. मसुलीपट्टणमला 1611ला त्यांनी वकार बांधली होती, लक्षात ठेवा. पण मद्रास या ठिकाणी त्यांनी आपली प्रेसिडेन्सी तयार केली. ते साल होतं 1639. कारण तिथं त्यांनी पहिला किल्ला बांधला होता. त्या किल्ल्याचं नाव होतं फोर्ट सेंट जॉर्ज, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं फोर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला महत्वाचा आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारतील. तर फोर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला आणि या किल्ल्याच्या भोवती जे शहर होतं ते शहर मग पुढे मद्रास आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे मद्रास अस्तित्वात येण्याच्या अगोदर कोणता किल्ला होता? तर तो सगळ्यात महत्वाचा फोर्ट सेंट जॉर्ज होता. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, इंग्रजांनी भारतात बांधलेला तो पहिला किल्ला आहे. त्यामुळे इंग्रजांनी भारतात बांधलेला पहिला किल्ला कोणता? तर त्याचं नाव आहे फोर्ट सेंट जॉर्ज. ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन काय करा, लक्षात असू द्या, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, त्यामुळे पूर्व किनारपट्टीवरचं आपल्याला मसुलीपट्टणम सांगता येईल. त्यानंतर आपले दोन महत्वाचे पुस्तकं आणि आपली नोट्स आहे, ज्याच्या माध्यमातून मग मुलांना अभ्यास करायला खूप सोपं होत आहे. तर आपलं समाज सुधारकाचं पुस्तक आहे, त्यानंतर आपलं PYQ MCQ बूस्टर पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिसला भेटतील किंवा तुम्ही ज्या शहरामध्ये असाल तिथल्या मेन बुक स्टोअरला भेट द्या. तिथं तुम्हाला हे दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत, ज्यातून तुम्हाला आयोगाचे प्रश्न UPSC पासूनचे आणि सोबत त्याला सराव प्रश्न MCQ हे सुद्धा तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे, पण लवकरच आपण या पुस्तकाचं एक नवीन स्वरूप पुढे आणत आहोत. येणाऱ्या काही एका महिन्यामध्ये ते पुस्तक तुमच्या समोर पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. सध्या त्याच्यावर काम चालू आहे, लक्षात ठेवा. हे पुस्तक पण एक्झाम ओरिएंटेड आहे. जेवढं परीक्षेला लागतं तेवढे महत्त्वाचे समाज सुधारक आणि त्यातून महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता जवळच्या बुक स्टोअरवरून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला लेक्चर सिरीज मधलं पहिलं लेक्चर. तर हे लेक्चर व्यवस्थित बघा, व्यवस्थित रिव्हिजन करा, महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून ठेवा आणि अभ्यास करत असताना त्याची व्यवस्थित रिव्हिजन करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हे लेक्चर पाठवा, त्यांना सुद्धा त्या लेक्चरचा लाभ घेऊ द्या. ठीक आहे, लवकरच भेटूया पुढचा लेक्चर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.